पालकांनो, 90% पालक ही चूक करतात. ते असं म्हणतात की तो बघ किती अभ्यास करतो, ती किती हुशार आहे, तू का नाही तसंच होत. आपल्याला असं वाटतं की अशी वाक्ये ज्यावेळेला आपण उच्चारतो, मुलांशी बोलतो या वाक्यांच्या माध्यमातून, त्यावेळेला मुलांना प्रोत्साहन मिळेल, जिद्द निर्माण होईल, ते स्पर्धा करतील आणि इतर मुलांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करतील. पण खरं सांगू का, आपल्याला जे असं वाटतं ना, त्याचा नेमका विपरीत परिणामच होत असतो. बहुतेक वेळेला मुलांना प्रोत्साहन मिळत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास हा कमी व्हायला लागतो. मुलांना असं वाटायला लागतं की मी पुरेसा चांगला नाही आणि आपण पुरेसे चांगले नाही आहोत, ही स्वतःमध्ये असणाऱ्या उणिवेबद्दलची जाणीव त्यांना पोखरून टाकते. त्यांच्या मनामध्ये खोल जखम करू शकते. कारण जेव्हा आपण आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी करतो, तेव्हा नकळत त्यांचा आत्मविश्वास हा कमी करत असतो. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की टीनेजर मुलांच्या बाबतीमध्ये विशेषतः मी पालकांना असं सांगेन की ही मुलं आधीच स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात असतात. त्यावेळेला त्यांना तुलना नाही, तर समजून घेणं, प्रोत्साहन देणं हे हवं असतं. तुमचं प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, म्हणून तुलना करू नका. त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. प्रवासाची तुलना नको, तर प्रयत्नांचं कौतुक हवं आहे. कारण कौतुकाने आत्मविश्वास वाढतं. आत्मविश्वास जर खच्ची होत असेल, तर तो होतो तुलनेमुळे. तुमच्या शब्दांमुळे मुलं स्वतःवर शंका तर नाही ना घेत, हे बघायला शिका. तुलना केल्यामुळे आपलं मूल सुधारेल असं वाटणं हे बऱ्यापैकी चुकीचं आहे. कारण तुलना ही मुलांसाठी धोकादायक असते. पालकांनो, हे तुलनेचं जहरी बीज आपण मुलांच्यामध्ये ज्या वेळेला पेरतो, म्हणजे भावंडांमध्येही आपण तुलना करतो. मुलं मोठी झाली तरीसुद्धा आईवडील थोडंसं तुलनेने वागतात. जो कमी शिकलेला आहे, ज्याला पगार कमी आहे, ज्याच्याकडे पैसा कमी आहे, ज्याची आर्थिक स्थिती कमी आहे, अशा मुलाला झुकतं माप दिलं जातं. किंवा बरोबर याच्या उलटं, जो चांगला पैसा कमावतो, जो चांगल्या हुद्द्यावर आहे, त्याच्याकडे जास्त कल असतो. आणि ही जी जखम असते लहानपणी निर्माण झालेली, की मग मी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, मी त्याच्या एवढा चांगला नाही किंवा तिच्या एवढी मी चांगली नाही. मग ते दिसायला, रंगरूपाला, बुद्धीला, गुणवत्तेला, कौशल्याला कशाही बाबतीमध्ये असू शकतं. तेव्हा पालकांनो, एक लक्षात घ्या की ही तुलना जर तुमच्याबरोबर कोणी केली, की तुमची तुलना शेजारच्या काकूंबरोबर किंवा तुमच्या नात्यातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर केली, तर मग तुमचा आत्मविश्वास ढासळतो, तुमच्यामधला राग उफाळून बाहेर येतो. मूलसुद्धा कसं आहे की त्यालाही या सगळ्या भावना आहेत, पण तुम्ही मोठे आहात. मूल तुमच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे ते मनातल्या मनामध्ये या गोष्टी ठेवतात आणि मग हा राग कधीतरी बाहेर पडू शकतो. तेव्हा तुलना करणं आपण टाळायलाच हवं. कारण ही तुलनेची जखम घेऊन जर तुम्ही मोठे झालात, तर तुमचा आत्मविश्वास कधीही तुम्हाला साथ देऊ शकत नाही. तेव्हा आपलं मूल हे आपलं आहे आणि ते त्याच्या परीने पुढे जाणार आहे. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हटलं की देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन द सन अँड द मून, दे शाईन व्हेन इट्स देअर टाईम. मुलं आपापल्या टाईम झोनप्रमाणे शाईन करतात. आपण प्रयत्नांचं कौतुक करायचं आहे, प्रवासाचं कौतुक करायचं नाही आहे. सातत्याने केलेली तुलना मुलांना आयुष्यातून उठवू शकते. तुमच्याविषयीचा राग त्यांच्या मनामध्ये असू शकतो. तुलना करायची असेल तर तुम्ही त्याने मागच्या वेळेला केलेल्या प्रयत्नांपेक्षा तू अधिक प्रयत्न कसे चांगले आणखी करू शकतोस. मुख्य म्हणजे तू करू शकतोस, तुझ्यामध्ये ग्रॅज्युअली सुधारणा होती आहे. हे जर मुलांच्या मनावर मी बिंबवलं पालकांनो, तर नक्कीच तुमच्या मुलांना अशी सकारात्मक आणि निरोगी तुलना जी स्वतःशी केलेली असेल, ती निश्चितपणे पुढे न्यायला मदत करते. अन्यथा तुमचे हे सहजपणे म्हटलेले शब्द मुलांच्या मनावर जखम करू शकतील. तेव्हा तुलना टाळाच. धन्यवाद.